भाजी बघून ठेवून तिथे. तर आता आम्ही डिनर करायला आलो. आज आम्ही काठवाड्याला गेलो होतो किट्टूचा बर्थडेचे. आणि किती किटू बसलेला आहे. किटू से हॅलो. आणि पाहून बसला इथे. से हॅलो. तर काय मागवले पाहून स्टार्टर मध्ये? रेसिपी कबाब मागवलाय. बघू आता टेस्ट बघू कसं आहे तर. तू पडशील बेटा. बस रोल मागवलाय. रोल तो एक करते ना. हा राय बेटो. आता ऑर्डर देत आहे. बस लवकर ये. तवा मशरूम ऍड करना हाफ. तर आज आम्ही काठवाड्याला गेलो होतो किटूच्या बर्थडेचे. आणि फक्त 4-5 घरी झाले आहे. मला सांगितलं तर किटूचे ऑर्डर येतात तर हॅलो करायचं. किटू तिथे किटू हॅलो करत आहे. आणि आम्ही घरी स्वयंपाक नव्हतं केलं तर आता चला म्हटलं बाहेर डिनर करून घ्यावं म्हणून. तर चला आता पवडणी बघू काय मागवलं आहे तर. बेबी बेबी ये ना खाना. आपको लग जाएगा बेटा ना उसको. बैठो बेटा. रख दो वहाँ पे, रख दो साइड में. वहीं पर रख दो. ओके. हेलो ना. तर या साईडला पनीर स्लायडर मागवलेलं होतं. आणि ही न्यू डिश होती. तर मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि खूप छान होतं. एक म्हणजे आपलं एक भाजीच होती आणि नान होतं त्यामध्ये. ते मध्ये सेंटरमध्ये देत होते आणि खूप छान टेस्ट होतं. तर अजून पाऊण म्हणे किंवा बिर्याणी वगैरे मागवून घेऊ म्हणे. आणि आम्ही दाल खिचडी मागवली होती. आणि मी पाहुणला म्हणत होती की कसं खायला लागते म्हणून. याला एकतर ते पकडले की तर पूर्ण त्यातलं जे पण व्हेजिटेबल्स आहे पनीर वगैरे ते निघत होतं, सांडत होतं. तर मग मी याला कट केलं आणि मग आपलं साधं भाजी चपातीसारखं खाल्लं त्याला. किटूला रोल खायचं होतं तर किटू रोल करत होता आणि खूप छान टेस्ट होतं. मला खूपच जास्त आवडला. आणि मशरूम तर खूपच सुंदर होतं. मशरूमची भाजी म्हटलं तर खूप छान टेस्ट होतं आणि थोडं स्वीटनेस होतं. छान चटपटा टेस्ट होता. आणि मी पण इथे पनीरचं ट्राय केलं होतं. पवन याचं खात होतं, मशरूम खात होता आणि टेस्ट पण खूप छान होतं. या साईडला आम्ही दाल खिचडी ऑर्डर केली आणि त्यांच्याकडे दाल खिचडी मसालेवाली नव्हती. आम्ही फक्त प्लेन दाल खिचडी मागवली व्हेजिटेबल्सवाली.
तर त्या दाल खिचडीचा टेस्ट पण खूप छान होता. पवन म्हणे ते म्हणे की आमच्याकडे दाल खिचडी नाही आहे म्हणे, प्लेनच आहे म्हणे. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मला बटर दाल खिचडी द्या म्हटलं. आणि साईडला म्हटलं आम्हाला फक्त तडका द्या म्हटलं. तर तेच डिस्कस चालू होतं आमचं की काय घ्यायचं म्हणून. तर दाल खिचडीचं सांगत होतं आणि पवनने ते ऑर्डर देत होता. आणि किट्टूनी पण मग रोल होते तर त्यांनी पण किट्टूनी भाजी चपाती खाल्ली आणि किट्टूला पण खूप आवडलं होतं टेस्ट. आणि ते आम्ही एक कबाब मागवले होते, व्हेज सीख कबाब मागवलं होतं, पण ते थोडंसं कच्चं होतं. पण बाकीचं याचं फूडचं टेस्ट खूप छान होतं, टेस्टला खूप छान होतं. आणि ते दाल खिचडीचं ऑर्डर देणं चालू होतं. भैया हो गए 2 तर या साईडला आमचं डिस्कस चालू होतं की म्हटलं पण माझा एक फेसच थोडा वेगळा दिसत आहे म्हटलं, फ्रेश वेगळंच म्हटलं. मी काहीच नाही केलं म्हटलं चेहऱ्याचं, तरी म्हटलं मला असं थोडंसं फ्रेश वाटत होतं म्हटलं. तर माझी स्किन थोडं वेगळी काही दिसत आहे का म्हटलं, असं चालू होतं आमचं डिस्कस. आणि असंच आमचं थोडंसं क्वालिटी टाईम स्पेंड करत होतो आणि गोष्टी मजाक चालू होत्या. आणि किट्टू आपलाच फोन घेऊन बघत बसला होता. आणि आम्ही त्यांना आधी 2 चपाती एक्स्ट्रा मागवले होते, तर त्यांनी आधीच आणून दिल्या होत्या. त्यांनी अजून दुसऱ्यांदा आणलं. त्यांना म्हटलं भैया हो गया, हमने पहले लाके दिया है करके. छान दाटपटचे टेस्ट. आता घरी जाऊ बेटा. घरी जाऊन सोपू. तुझं गुड बॉय आहे, तुला सगळं कळत होते. तर आता आम्ही आलो होतो सरदारजी. आपण पहिले बघू दे ना किट्टू. आपण पहिले बी आलो त्याच्या आधी पण आपण एकदा. पण आता नाही. तेव्हा पण काही खाल्लं नव्हतं किट्टू. आता छान होता आजचा टेस्ट. छान होतं रेस्टॉरंटचा. मला खूप आवडलं. लाईट मध्ये मस्त जेवण झालं. दाल खिचडी पण छान होती. खिचडी छान होती ना. मग ते लाईट जेवण ज्याला म्हणतात ना, छान मस्त. पिलं बघ, आमचं लग्न इथं करणार होतं आम्ही सेंटर पॉईंट मध्ये, पण आम्ही बॉलिवूड सेंटर पॉईंट मध्येच केलं. आता तरी करशील तुम्ही. आता ना, आता कुठे लग्न करू नये. दावा लग्न करू, दावा 10 years ना आमच्या लग्नाला तेव्हा करू. म्हणजे 2 वर्ष बाकी आणखी. माझा बर्थडेला 1 दिवस लागला का 4 दिवस लागले. आणखी 8 दिवस राहिले तुझ्या बर्थडेला. नाही 1 दिवस नाही. 8 दिवस नाही पुढे इतने दिवस लागले माझ्या बर्थडेला. किती दिवस राहिले. या दिवस थांबू शकतो माझा. पिलं खाली बसतो बेटा. असं छान मस्त. उद्या इंडिपेंडन्स डे आहे तर छान केलंय, छान सजवलंय, छान केलंय. इंडियाचा बर्थडे आहे. इंडियाचा बर्थडे. हो हो, मला स्कूल मध्ये इंडियाचा बर्थडे. त्यांना स्कूल मध्ये शिकवलं असेल असं काही सांगितलं त्यांना आठवण ठेवायसाठी, नाही का असं आहे म्हटलं सांगता. इंडियाचा बर्थडे. होता इंडियाचा बर्थडे कारण हो बेटा, इंडियाचा बर्थडे होता. इंडिया इज माय कंट्री. उभा होऊन म्हण, भारत माता की. स्कूल इतनं जोराने म्हणतो, भारत माता की जय असं म्हणतो जोराने. अरे बाप, पुढे कानच दुखून जाते. सगळ्यांचे का तुझे दुखते कान? सगळ्यांचे दुखते, बस माझे भी दुखते. बस तुझे पण दुखते. ओके. मी भी जोराने बोलतो तब भी कान दुखते. कसं म्हणते? जय श्रीराम. ओ सांगते जय श्रीराम. जय हिंद म्हणते. जय हिंद. भारत माता की जय. तुझी म्हणते जाऊ.
भारत माता की जय। गुड, छान इतना म्हणाला. चला म्हणतो भाई, इतने कान दुखते भाई, आपके कान भी दर्द देते? सभी के कान दर्द होते, बस हम मेरे भी दो करते हैं कि तू ऐसे होते बस कि तू ये बोलते उसे कान पकड़ून तो देते, कान पकडते भारत माता की म्हणते, जय म्हणते. तसं ते कुठे गेलं घेतलेलं आपण स्टार वाला काय हे ते मागे वाटते. जय 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 असं जोराने म्हणते भाई. असू दे, असं थांबा. गडा बसणार. नाही घेतो. ते डॉगी बघ. आलं झेंडा आमचा, हे बघा आला. ते किटूने घेतलाय छान वाला फ्लॅग आहे ना किटू. ये तो खूप मोठा भी है. वो बाहेर निकालोगे तब घुमेगा. तर आमचं आता जेवण वगैरे झालं आणि आता वाजत आहे 11 वाजले वाटते ना. रात्रीचे 11 वाजत आम्ही घरी चाललो आता. आणि किटू मला लागलं असं वाटत आता. आणि जेवण खूप छान होतं. दाल खिचडी पण स्पेशली खूप छान होती, लाईट होती. फक्त सीख कबाब हे थोडं कच्चं होतं. हे तो बंद करूया. आणि ते नवीनच काहीतरी पवनने डिश मागवली होती. काय होतं पवन ते? पनीर लच्छा स्लाइडर. स्लायडर. साईडर करू. स्लायडर ते पण छान होतं टेस्टला. तर चला आम्ही काही स्वयंपाक वगैरे केलं नव्हतं. मी कार्ड वाटायला गेलो होतो, आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट करायला गेलो होतो. तर तिथेच वेळ झालं. मग घरी गेल्यावर तर म्हटलं बाहेरूनच डिनर करून जावं आता. आणखी आम्हाला उद्या पण जायचंय कार्ड वाटायला. याच्यानंतर पुरी मिठी आहे. आपण म्हणत पण होतो बरोबर डिनर जाऊ याच्यानंतर पुरी आमचं मिठी तसंच बाय चान्स कधी पण आम्ही आहोत प्लॅन जायचं. गेलो पण होतो ना आपण. याच्यानंतर पुरी मिठी आहे. माहिती का? मम्मीकडे गेलो होतो तर मम्मीने म्हटलं की जेवण करून जा. तिथे गेलो होतो पण जेवण केलं असतं. मी म्हटलं असं जाऊ दे आता मम्मीकडे वगैरे. हे बघा मिठी त्या दिवशी आहे. गेलो होतो मम्मीकडे जेवण करून आलो होतो. मम्मी चढणार ना नाही तर घरी आता. आता नाही बेटा, आता नानीकडे कोणी नाही. उद्या फिरायला चालले सगळे नानीकडले. खाऊ? उद्या आपण पण जाऊ. कुठं? आता उद्या आपल्याला 2-3 ठिकाणी कार्ड वाटायला जायचं आहे. मग तसंच फिरणं कुठेतरी. आता आपण गेलो असतो बेटा. मग तुझ्या बर्थडे आहे ना आता. मला हो बर्थडे आहे किट्टूचा. तर झाल्यानंतर जाऊ ना. हो बर्थडे झाल्यानंतर जाऊ. माझ्या बर्थडे जाऊ ना. नाही माझा बर्थडे, तुझा बर्थडे मुंबई करतो. तर आता माझ्या बर्थडे येणार तर मग मुंबईला नाही जायचं का? तुझा बर्थडे तू मुंबई करतो. हो तर मग कुठे जायचं माझ्या बर्थडेला? आता आणखी कुठे जायचं मग? मम्मी तो का म्हणते तुझ्या बर्थडेला बाहेर जायचं का? माझ्या बर्थडेला पण कुठेतरी बाहेर जायचं. तर तुझा नेक्स्ट इयर पासून आपण तुझ्या बर्थडेला बाहेरच जाणार आहो. नाही ना माझा बर्थडे. हा ठीक आहे. तर आता किटूचा बर्थडे झाल्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. 1 डे स्टे करून येऊ. रिसॉर्ट वगैरे जाऊ. त्याची खूप इच्छा आहे बाहेर जायची. तर अलिबाग जायचं या गोवा जायचं. तो खूप म्हणत आहे की अलिबागला जाऊ या गोवाला जाऊ म्हणून. तर बघूया नेक्स्ट मंथ मध्ये काय होते प्लॅन. तर नेक्स्ट मंथ मध्ये ऍक्च्युली गणपती वगैरे बसतात. तर आमच्याकडे पण गणेशजी बसतात. तर ते पण 5 दिवस. तर बघू मग काय. तर त्यानंतर बघू कसं होते जाणं. तर मग जाऊन येऊ आम्ही. प्लॅन चालू आहे आमचा. एक तर नेक्स्ट मंथ मध्ये दिवाळीत पण दिवाळीला भरपूर दिवस बाकी आहे. तर बघूया नेक्स्ट मंथ मध्ये. तर प्लॅन करत आहोत आम्ही जायचं. मिठी आहे. याच्यानंतर मिठी आहे. चंदन मिट्टी आहे. तर किट्टूचा बर्थडे आहे म्हणून आम्ही उद्या चाललो नाही फिरायला. खूप आहे. नाहीतर आम्ही कुठेतरी गेलो असतो फिरायला. उद्या माझा बर्थडे आहे. उद्या नाही रे बेटा, नेक्स्ट वीक मध्ये तुझा बर्थडे आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे. तर वेळ नसतं भेटणार. अजून रिटर्न गिफ्ट वगैरे भरपूर काही शॉपिंग व्हायची आहे. तर बघूया आता कसं होते. तर चला. आणि पवनला पण सध्या आता वेळ नाही आहे. तर जसं पवनला वेळ मिळत तसं आम्ही निघतो मग फिरायला, म्हणजे शॉपिंग करायला या बाहेर जातो. तर चला घरी जाऊ आणि मग बोलते. मिट्टी उसमें अरे ना, इसलिए तो हेवी लग रहा है कि तुम मत निकालो बेटा. तू अच्छा घूमेगा नहीं फिर. किट्टू नहीं निकालो बेटा. मिट्टी निकालो. आप सुनते नहीं बात. ठीक है ना. इसके अंदर मिट्टी है.
आलो आपण. सगळं कळायला लागलं याला आता. डिमांड करते उठायला हे ते. पहिले त्याला जिथे नाही येतलं आपण तिथे चुपचाप चालत होता. ते त्याला पण आता आवडते कुठे गेलं पाहिजे, काय गेलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे. पप्पा आपण घरी पोहोचला तर मी माझ्या पिलू उद्या लावशील बेटा, नाही तर आता कोणी पण काढून घेऊन जाणार. नहीं पर पूरा दिन है ना. हो तो कल पूरा दिन लगाएंगे ना अपन. पूरा दिन रहेगा वो. हाँ पूरा दिन रहेगा. तो सुबह कोई भी निकाल के ले जा सकता है. रात को लेके जा सकता है. रात को लेके जा सकता है. आप सवेरे बोलोगे फिर मेरा क्या गया. हाँ फिर होंगे फिर और अपन को इतने दूर जाना पड़ेगा. फिर अपन को कल सुबह जल्दी निकलना है. कल बहुत दूर जाना है. पापा के कहाँ जाने, मासी के यहाँ जाने वाले हैं, बड़े पापा के यहाँ जाने वाले हैं. और आपके दादी बुआ क्या जाने वाले हैं. अभी तो कहते हैं. अभी अभी मेरे बुआ के यहाँ पे. अभी हम अपन आपके बुआ के यहाँ पे तुझ्या अक्काकडे पण जायचे का. दिलं ना आपण मग. तर चला. तर का मैं अपने के लिए कुछ भी कर सकती हूँ. मेरे को सिर्फ अच्छा दिखना चाहिए. वहाँ पे नहीं लगाना पड़ता है किट्टू. नहीं वो नहीं लगेगा वहाँ पे. चलो अभी चप्पल पहनो. क्यों निकाली अपने आप पर. कल लगा देंगे अपन. चलो अशी गाडी लावते ना मग मागे लावू शकते. हो बेटा तसं लावशील. अशी गाडी लावायची. चला अशी गाडी लावायची ना मग लपवायला पण येतो. तर आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. आता वाजले 11:30. तर चला आता किती समोर पुढे नको निघू. तर चला आता घरी जाऊ. ड्रेस वगैरे चेंज करते. उद्या पण जायचं कार्ड वाटायला. तर उद्या किट्टूची आरोजी दी पण येणार आहे. तर चला तर मी हा ब्लॉग इथे चेंज करते. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचं बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. किट्टू से बाय बाय. भेटते म्हणा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बाय बाय.